भरपूर प्रमाणात आजार आहे. बॉयलर म्हटल्यानंतर आजारातच माहेर घेणं, पैसे माणूस वाचायला जातो, रिझल्ट खराब होऊन जातो. फार्मर चोरायला बड्या करतो असं बऱ्याच वेळ दिसलेलं आहे. तर त्याच्यामुळे रिझल्ट परिणाम होतो. 6,000 कोंबड्या गेले त्या कंपनीनं आणि मला 1,32,000च्या आसपास रक्कम मिळालेली एका बॅचला. 2 का 3 बॅचला मला 0 पेमेंट डायरेक्ट, म्हणजे काहीच पेमेंट मिळालं नाही. उलट काही पेमेंट तर मला खिशातून बरं. बरं सर, आता खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आम्ही बरेचदा असं ऐकलं आहे की इंजेक्शन मारून कोंबड्यांचे वजन वाढवतात. या गोष्टीमध्ये किती सत्य आहे सर? मग आता असं काय झालं की जेणेकरून पेमेंटमध्ये इतका वाढ आला? नमस्कार मित्रांनो, आज आपण नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुका येथील खुपखेडा या गावात आलो आहे. या गावातील रामेश्वर बगडाणे या सरांच्या पोल्ट्रीची आजूबाजूच्या परिसरात खूप चर्चा नेहमी असते. तर नेमकी काय आहे या पोल्ट्रीमध्ये, तर आपण जाणून घेऊया. नमस्कार सर, आपलं पूर्ण नाव व शेडचा पत्ता सांगा. माझं नाव रामेश्वर अण्णा बगडाणे, पत्ता इथलं मुक्काम पोस्ट खुपखेडा, तालुका बागलाण, जिल्हा नाशिक. तर तुम्ही या बिझनेसमध्ये कधीपासून आहात? माझ्या साधारणतः 15-20 वर्ष होत आले. सर, थोडक्यात पोल्ट्री फार्मिंग म्हणजे काय आमच्या प्रेक्षकांना सांगा. पोल्ट्री फार्मिंग वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जे बॉयलर पोल्ट्री, लेअर पोल्ट्री, नंतर गावरान पोल्ट्री. बॉयलर पोल्ट्रीमध्ये भरपूर प्रकार असतात. एसी, साधा फॉर्म आणि गावरान आपण कोणत्याही पद्धतीने करू शकतो. त्याच्यानंतर लेअर अंड्यांचा त्याचे प्रोजेक्ट वेगळे असतात. ते मोठ्या प्रमाणावर इथं महाराष्ट्रामध्ये होत नाही, जास्त करून आंध्रामध्ये होता. तर पोल्ट्री फार्मिंगसाठी काही क्वालिफिकेशन लागतं का? क्वालिफिकेशनची काही गरज नाही तशी. अनुभवावर डिपेंड असतं हे सर्व. तुमचं एज्युकेशन किती झालं आहे? माझं ग्रॅज्युएशन आहे. आपल्या शेडबद्दल काही सांगशाल? माझ्या शेडे गावापासून साधारणतः 1-1.5 किलोमीटर अंतरावर आहे. डोंगराच्या आसपास आपली शेतीच तिथं असल्यामुळे फार्म तिथं आहे. आणि 5-5 हजार स्क्वेअर फुटाचे 2 फार्म आहे आपले. त्यांची लांबी रुंदी? लांबी रुंदी सहसा पोल्ट्री फार्म असंच बांधलं साधारणतः 30 फूट रुंद आणि साधारणतः आपल्या जेवढी कॅपॅसिटी आहे 100 फूट, 150 फूट, 200 फूट. माझ्याजवळ साधारणतः 30 बाय 150चा एक शेड आहे आणि 30 बाय 165चा एक शेड आहे. सर, तुमचं पोल्ट्री फार्मिंग कोणत्या प्रकारचं आहे? माझं पोल्ट्री फार्मिंग कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणजे नेमकी काय? कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणजे कंपनी आलेल्या आहे त्या बॉयलर क्षेत्रामध्ये. तर कंपनी आपल्याला इथं पक्षी वगैरे देते, माल आणण्याचे नेण्याचे व्यवस्थापन ते करते. त्याला कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणतात. सांगता सर्व खर्च हा त्यांच्याकडे अवलंबून असं. आपण फक्त इथं लाईट, पाणी वगैरे व्यवस्था सांभाळणे एवढं काम करायचं. मग प्रायव्हेट फार्मिंग का नाही केलं? प्रायव्हेट फार्मिंगला पैसे खूप लागतात आणि स्वतःची रिस्क असते त्याच्यामध्ये. हे कसं कंपनीच्या याच्यावर असल्यामुळे कसं असतं, थोडे पैसे मिळतात पण कायमस्वरूपी मिळतात. कॉन्ट्रॅक्ट बेसमध्ये तुम्ही कोणत्या कंपनीशी ॲग्रीमेंट केलं आहे आणि का केलं? कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये मी साधारणतः पहिल्यांदा सोगोना कंपनीत होतो. त्याच्यानंतर व्यंकेशमध्ये जाऊन 15 वर्ष होतो. त्याच्यानंतर आता सध्या मी आनंद ॲग्रोमध्ये, आता सध्या आनंद ॲग्रोला आहे. बरं, मग तुमची किती बॅच आहे? माझ्या साधारणतः आतापर्यंत 75 ते 100 बॅच झालेले असतील सर्व. तुम्ही पोल्ट्री फार्म याच जागेवर का बांधला? कधी क्षेत्र आहे, आपली शेती आहे बाकीची, त्या ठिकाणी बाकीच्या प्रभाग आहे, डोंगर एरिया आहे, रस्ता टच आहे. तुम्हाला पोल्ट्री फार्म बांधायला किती खर्च आला आहे? 15 वर्षापूर्वी मला इथे 5 लाख रुपये लागलेले होते. आता मी एक फार्म बांधलेला आहे तिकडं नवीन, तो त्याला 12 लाख रुपये लागले. साधारणतः त्याला 5 वर्ष झाले. आता तर 20 लाखाच्या वरच लागते. सर, या शेडचं स्ट्रक्चर कसं हवं? म्हणजे साधारणपणे शेड बांधलं तर त्याचं स्ट्रक्चर कसं हवं? आता वातावरणावर डिपेंड असतं, पण तरी पण स्ट्रक्चर चांगली मजबूत बनवायला पाहिजे. कारण अगोदर आम्ही आता 15 वर्षापूर्वी बांधलेलं आहे, तर थोडं हलकं मटेरियल वापरलं गेलेलं होतं. आता सर चांगलं मटेरियल वापरलं तर त्याचा रिझल्ट छान येतो. शेडमध्ये कोबा टाकावा की फरशी? शेडमध्ये माझ्या हिशोबाने फरशीच टाकली चांगलं असतं. कारण मी स्वतः दोन्ही शेडला फरशी टाकलेली आहे. कोब्याच्या खर्चापेक्षा कमी खर्चामध्ये फरशी टाकणं होते आणि रिझल्टला फरशी चांगली असते. उन्हाळ्यामध्ये, इतर सीझनमध्ये धुवायला, शेड साफसफाईला, खतं काढायला, मेंटेनन्सला सोपं आहे. थोडक्यात धुण्याचं तुम्ही पिस्टल साफसफाई करू शकता, खतं काढायला एकदम सोपं, रिझल्टला भारी. फरशीचे वेगवेगळे फायदे पण असतात. समजा मला नंतर पोल्ट्री फार्म बंद करायचं असलं तर तुम्हाला फरशी विकता पण येऊ शकता रिटर्न काढून. आता मी फरशी बसवलेली, मातीवर बसवलेली, वाळू नाही, सिमेंट नाही, एकामेकाला टेकून दिलेलं आहे. फक्त मध्ये 1-2 गोणी वापरली, फक्त थोडेफार सिमेंट, वाळू, बस मिटला. जेव्हा आता 15 वर्ष झाले, 30 बार फरशी तेव्हा घेतलेली, आता बी काढली तर ती 28-30 बार असं दररोज जाईल. शेडचं लोकेशन कुठं हवं असं करून? लोकेशन शेड तसं गावापासून थोडंसं 1-2 किलोमीटर अंतरावर हवं.
मोकळ्या परिसरामध्ये, आणि तिथं कोणाला आपल्यामुळे त्रास नको व्हायला. शेडच्या आजूबाजूला झाडे लावायला पाहिजे का? हो, झाडं लावायला पाहिजे. साधारणतः वेल असले तर वेल लावायला पाहिजे. झाडं चांगले असतात, उंच उंच झाडं लावायला पाहिजे चांगले. आम्ही तर सर्व फळांचेच लावलेले, आंबे, चिक्कू, सीताफळ, नारळ, रामफळ, असे वेगवेगळे प्रकार तुम्ही काही पण लावू शकता. झाडे लावण्याचा फायदा काय? तो पण फायदा असतो त्यांना. इथं थंडीच्या मोसममध्ये, उन्हाळ्याच्या मोसममध्ये मस्तपैकी त्यांना सावली पडते, आपल्याला पण त्याच्यापासून फळं खायला भेटतात. थंड हवा, कोंबड्यांना शुद्ध हवा मिळते, थंड हवा मिळते. तुम्ही ब्रूडिंग कशाप्रमाणे करतात? ब्रुडिंगच्या कालावधीवर डिपेंड असतो. म्हणजे ब्रुडिंग कोणत्या काळात करायची, उन्हाळ्यात करायची, थंडीमध्ये करायची, पावसाळ्यात करायची, त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत ब्रुडिंगचे. साधारणतः उन्हाळ्यामध्ये जास्त काही ब्रुडिंग करायची गरज पडत नाही. पडदा वगैरे लावला, लाईट वगैरे लावला तरी पण ब्रुडिंग व्यवस्थितमध्ये होते. 8 दिवस करायची साधारणतः. पावसाळ्यामध्ये हेच प्रमाण थोडं जास्त ठेवायचं. 10-12 दिवसपर्यंत ब्रुडिंग राहायला पाहिजे. ब्रुडिंगमध्ये पक्ष्यांची ग्रोथ चांगली होते. लाईट लावणे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे हीटर असतात, छत्र्या असतात, ड्रम असतात, कोणी कोळसा जाळतं, पडद्याची ऑटोमॅटिक सिस्टीम केलेली असते काहींनी. पडदेवर पण ब्रुडिंगचा बराचसा कालावधी अवलंबून असं, हवा व्यवस्थित जायला यायला पाहिजे. पक्क केलं सर्व चारी बाजूने पडद्यांचं बी तरी बऱ्यापैकी गरम होऊन जातं. त्याच्यानंतर मध्ये ड्रम पेटवणे, लाईट लावणे, याच्याने उष्णता, असे प्रकार असतात त्याचे भरपूर. पावसाळ्यात कमी जास्त होऊन जातं. हिवाळ्यामध्ये मात्र जास्त प्रमाणात ठेवावं लागतं. 15 दिवस जर ठेवली तर पक्षी बी चांगला ग्रोथ करतो, पुढं वजन देतं. त्याला हाच मेंटेनन्स असतो, लाईट वापरणे, लाकडं वापरणे आणि ब्रुडिंगचा कालावधी वाढवणे, जेणेकरून त्यांना गरम ठेवणे. थंडीच्या मध्ये गरम करणे, गरमीच्या मोसममध्ये थंड करणे. तर समजा एखाद्या फार्मरने ब्रूडिंग केली आणि एखाद्या फार्मरने समजा ब्रूडिंग नाही केली, त्याच्या ॲव्हरेज साईजमध्ये फरक पडेल का? हो, मग पडेल. कारण ब्रुडिंगचा जो पिरियड असतो लहानपणाचा, तर तो पक्ष्यांना वाढीचा आणि ग्रोथचा फरक पडतो. समजा एखाद्या फार्मरने लायटर नाही लावले किंवा ब्रुडिंग करायला टाळटाळ केली, तर शेवटी 50-100 ग्रॅम किंवा 200 ग्रॅमने मिनिमम पक्षी 45 दिवसामध्ये जो होतो आपला, साधारणतः 45 दिवसामध्ये जो होतो तो 2.5 किलोच्या आसपास रेंज असते 45 दिवसामध्ये. जर ब्रुडिंग केली तर तोच पक्षी 200 ग्रॅम प्लस पुढं चालत राहतो. 4600 आपलं 2600-2700 ग्रॅम तो पक्षी होत असतो. ब्रुडिंग हा त्यांच्या जीवनातला एक महत्त्वाचा घटक आहे, तो करायलाच पाहिजे. पुढं मार्फिकी याच्यावर परिणाम होत असतो त्या ब्रुडिंगचा, त्याच्यामुळं ब्रुडिंग करणं जरुरीचं असतं. बरं, मग वॅक्सिनेशनबद्दल थोडक्यात सांगा. वॅक्सिनेशन प्रत्येक कंपनीचे वेगवेगळे असतात. साधारणतः काही ठिकाणी 2 असतात, काही 3 असतात. 3 वॅक्सिन असतात. पहिली डोळ्यातून असते, दुसरी पण डोळ्यातून असते, तिसरी आपण पाण्यातून पाजू शकतो, चौथी पण असते, ती पण पाण्यातून पाजता. वॅक्सिनेशन केलं म्हणजे रोगराईचा साधारणतः पक्षी मजबूत होतो, रोगराई त्याच्यावर डायरेक्ट अटॅक होत नाही. बरं, फीड मॅनेजमेंट तुम्ही कशाप्रमाणे करतात आणि किती टाईम फीडिंग करतात? फीडिंग सहसा करायला तर 2 टायमाला पाहिजे. काही शेतकरी 1 टायमाला करता, काही टायमाला एकच टायमाला भरून देतात. खूप 2 टायमाला फीडिंग करायची, सकाळ संध्याकाळ. टायमिंग ज्यांना जेवढं ग्रॅम कंपनीने दिलेलं असतं, समजा आता सुरुवातीच्या ग्रॅमला 25-30 ग्रॅम पक्षी खातो, नंतर 40 ग्रॅम, नंतर 50 ग्रॅम, नंतर शेवटपर्यंत समजा 150 ग्रॅम ते 200 ग्रॅमपर्यंत एका दिवसाला एक पक्षी खात असतो. तर मग त्याला 75 ग्रॅम आधी सकाळी, 100 ग्रॅम संध्याकाळी असं फीडिंगचं पार्टिशन केलं तर काम बी थोडं लोडिंग कमी होतं. आणि त्यांना प्रॉपर जे कंपनीचं त्याच्यामध्ये घटक असतात ते प्रॉपर त्यांच्यापर्यंत पोचतात. एक संपल्यानंतर दुसरं 2 टाईम करण्याचे फीडिंगचे फायदे आहे का? हो, आहे. कारण तरी वजनावर परिणाम होतो आणि सहसा वाया जात नाही फीड, आणि वजन पण वाढायला खूप होतं. त्याच्यामध्ये ग्रोथला भरपूर कंटेंट दिलेले असतात. ते कंटेंट त्यांना वेळोवेळी मिळत राहतात. एकखटी टाकण्यात आणि डबल टाकण्यामध्ये फरकच पडतो. डबल फीडिंगला तोच फायदा एक असतो का त्याच्यामध्ये जे कंटेंट असतात फ्रेश फीड भेटतं भांड्यांमध्ये, त्याच्यामध्ये सेंट असतो. घटक जे चांगले असतात ते सुरुवातीला 2 टायमाला टाकल्यामुळे 2 तुकडे होतात. त्याच्यामुळे त्यांना प्रत्येक वेळेस नवीन फ्रेश फीड मिळत जातं. 6-12 तासाला नवीन फीड मिळतं. ते ताज्या भाकरीसारखं मिळतं. ते सकाळी ताजी, संध्याकाळी ताजी. सकाळी एकच टायमाला खाणी करून ठेवायची भाकर, ती सकाळी खायची, ती संध्याकाळी खायची. तसा जो फरक असतो तसा हा फरक असतो. सकाळी बी ताजं खायचं, संध्याकाळी ताजं खायचं, असं असतं. त्याच्या वजनावर परिणाम होतो आणि फीड कंडिशन जास्त होत राहतं. फीडचे किती स्टेजेस आहेत? ते प्रत्येक कंपनीचे वेगवेगळे असतात. काहींना 2 असतात, काहींना 3 असतात. काही कंपनीचे 4 प्रकारचे फीड असतात. सुरुवातीला बारीक, त्याच्यानंतर DS, EPF असे वेगवेगळे प्रकार असतात. ते कंपनीत जसे आपले पक्षी वाढत जातात तसे प्रमाणे तिकडून बरोबर फीड येत राहतात. 15 दिवसाला वेगळं, 15 ते 30 दिवसामध्ये वेगळं, 30 ते 40 दिवसामध्ये वेगळं, 40 ते 45 ते 50 दिवसापर्यंत शेवटपर्यंत वेगळं, असे कॅल्क्युलेशन केले जातात त्यांनी कंपनीने. बरं, जे आता फीड तुम्हाला जी कंपनी दिली तुमची, त्याच्यामधले मुख्य घटक कोणते?
मुख्य घटक त्याच्यामध्ये भरपूर प्रकार असतात. थोडक्यात त्याच्यामध्ये मका जास्त असते, त्याच्यानंतर बाकीच्यामध्ये सोया असतो, काही ऑइल असतं, काही बाजरी असते, डाळी पण असतात त्याच्यामध्ये, उडीद डाळ, मूग डाळ, तांदूळ, वेगवेगळे जेवढे बी कंटेनवाले घटक असतात आपण जे खातो तेच त्याच्यामध्ये प्रमाण जास्त असतं. तर मकाचं प्रमाण थोडं जास्त असतं. हे तुमचं मॅश फीड आहे की क्रंबल फीड आहे? क्रंबल फीड आहे सर्व. क्रंबल फीड म्हणजे नेमकी काय? बॉईल केलेलं असतं ते. बॉईल केलेलं असल्यामुळे ते पचायला एकदम सॉफ्ट जातं. त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही कोंबड्यांना. पचायला पण एकदम सॉफ्ट राहतं ते. त्याच्यामुळं कोंबड्यांना पण त्रास होत नाही. बरं, तुम्ही वॉटर मॅनेजमेंट कशाप्रमाणे करतात व ड्रिंकर किती टाईम ठेवता पर डे? वॉटर मॅनेजमेंटवर पाण्याची टाकी ठेवलेली असते. प्रत्येक फार्मर जो बांधतो पाण्याची टाकी, नंतर शेडपासून उंचावर असते ती. त्याच्यानंतर ते नळीद्वारे पाईपांद्वारे ते भांड्यांपर्यंत पोचतो. त्याच्यानंतर ते स्वच्छ भांड्यामध्ये आपण 2 टायमाला धुवायचे भांडे, सकाळ आणि संध्याकाळ. आणि कंपनीने जे औषध दिले असतात किंवा आपण बाहेरून काही औषधं आणलेलं असतं, कंपनी ज्याप्रमाणे सुचवते त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये पाण्यामध्ये ते टाकायचे. त्याच्यानंतर सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टायमाला आपण भांडे धुतो पाण्याचे. त्याच्याकडून स्वच्छ पाणी मिळत राहतं कोंबड्यांना. तुम्ही बाहेरून काही मेडिसिन देतात का? बाहेरून मेडिसिन देतो आपण, पण सहसा गरज पडत नाही. कंपनीचं भरपूर प्रमाणामध्ये औषधं देत असते. तरी पण थोडंफार काही प्रॉब्लेम असला तर सांगतात ते, नाही तर अन्यथा काय आणायची गरज पडत नाही. बरं सर, आता खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आम्ही बरेचदा असं ऐकलं आहे की इंजेक्शन मारून कोंबड्यांचे वजन वाढवतात. या गोष्टीमध्ये किती सत्य आहे? नाही, इंजेक्शन मारून कोंबड्यांचं वजन वाढलं जात नाही. इंजेक्शन कशासाठी देतात? की कोंबड्यांना आरोग्य व्यवस्थित राहावं. त्यांची लाईफ 50 दिवसापर्यंत 45 दिवसापर्यंत जी आहे त्याच्या आत ती कोंबडी सहसा आजाराला बळी पडू नये. त्याच्यामध्ये चांगले घटक असतात. असं इंजेक्शन वगैरे देऊन कोंबड्या मोठ्या होत नसतात. त्यांना फीडमध्ये जे घटक असतात ते पूर्ण प्रॉपर खाल्ल्यानंतरच फीडद्वारे आणि मॅनेजमेंटद्वारे त्यांचे जे 45 ते 50 दिवस झालेले असतात त्याच वेळेस ते मांस निर्मिती होते. असे आज इंजेक्शन दिलं ना उद्या लगेच 2 कोंबडी झाली असं काय होत नाही. सर, तुम्ही लिटर मॅनेजमेंट कशाप्रमाणे करता? सीझनवार लिटर मॅनेजमेंट करावं लागते. साधारणतः तांदळाचं जे चूस असतं त्याला लिटर म्हणतात. कोंबडी त्याच्यावर बसते आरामशीर. त्याच्या विष्ठेचा आणि लिटरचा संबंध असल्यामुळं चाळत राहावं लागतं दिवसातून 1 वेळेस 2 वेळेस. पावसाळ्यामध्ये ओलं होऊ द्यायचं नाही, उन्हाळ्यामध्ये पण जास्त कोरडं होऊ द्यायचं नाही, फॉगस वगैरे लावायचे. त्याच्यामुळे लिटर कंडिशन चांगली राहिलं पाहिजे. खराब झाले कारण विष्ठेचे संबंध असतो कोंबड्यांच्या, त्याच्यामुळे ते चाळत राहावं लागतं 2 टायमाला दिवसातून. आणि टाकण्यावर असतं ते आपण लिटर कसे टाकतो, काय टाकतो, जाड बारीक प्रमाण असतं त्याच्यावर. लिटर कंडिशन बारीक, काही लोक पैसे वाचवण्यासाठी बारीक टाकतात, म्हणजे कमी टाकतात. तर ते प्रमाणामध्ये टाकले गेलं बी पाहिजे. साधारणतः 5,000चा पोल्ट्री फार्म असला तिला 2 टन तरी गव्हाचं किंवा तांदळाचं, असं गव्हाचं तर बंदच झालं, तांदळाचं तसं टाकलं गेलं पाहिजे 1.5 टन ते 2 टनापर्यंत. समजा जर कमी टाकलं तर मग त्याचं नुकसान होतं का? हो, नुकसान होतं कमी टाकल्यानं. सहसा नुकसान पैशांचं पण स्वरूपात होतं आणि पैसे माणूस वाचवायला जातो, रिझल्ट खराब होऊन जातो. रिझल्ट खराब व्हायचं म्हणजे कोंबड्या लंगड्या होतं. लिटर कंडिशन जर कमी टाकलं ना आपण तर साधारणतः वजनावर परिणाम होतो त्यांचा. वजनावर पण म्हणजे आपल्या छोटे 50-1 ग्रॅमचा सुद्धा फरक पडतो. आपल्याला पाहिजे असा समजा 2.5 किलोला ते 2450 ग्रॅम. जर आपलं लिटर कंडिशन चांगलं असलं, जर आपण जास्त टाकलं असतं तर कोंबड्या लंगड्या होती नाही. 100 कोंबड्या जर लंगड्या होणाऱ्या असल्या त्या ठिकाणी त्या 75 होतील, 50 होतील. बाकी त्यांना आरामशीर गादी टाईप त्यांना भेटल्यामुळे ते जास्त लंगड्या होत नाही. लंगड्या नाही झाल्या म्हणजे त्यांचं वजन वाढतं. चांगल्या कोंबड्यांमध्ये त्यांची गंती होती आणि कंपनीला कमीत कमी लंगड्या जातात. त्याच्यानंतर मांस उत्पादनामध्ये त्याच्यामध्ये फरक पडून जातो. जी साईज आपल्याला 2500 पाहिजे कमी टाकलं त्याच्या हॅरेसमेंट असल्यामुळं, संपर्क जास्त असल्यामुळे चिकल होऊन जातो. त्याच्यामुळे वजन कमी होऊन जातं त्यांचं. जे आपल्याला 2500 साईज पाहिजे, 2600 साईज पाहिजे, त्या दिवशी आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपलं येतं 2450. 50 ग्रॅम कमी दिसत जातं. त्याच्यामुळे लिटर सहसा चांगलं ठेवणे, कोरडे ठेवणे कायमस्वरूपी 3-4 वातावरणामध्ये त्याचा फायदाच असतो. जर समजा चालू बॅचमध्ये तुमचे पाण्याची नळी वगैरे निघाली आणि तुमचं लिटर ओलं झालं तेव्हा तुम्ही काय करता? सांगतात ज्यावेळेस आपण गव्हाचं तांदळाचं तूस आणतो तर त्यावेळेस आपण समजा आता गोण्यांमध्ये यायला लागलं, पूर्वी येत नव्हत्या. तर गोण्यांमध्ये आणल्यामुळं काय होतं, आपण इथं जेवढ्या गोण्या लागतात तेवढ्या गोण्या टाकल्या जातात. 2-5 गोण्या आपण शिल्लक राहू देतो. समजा असं काही आता बॉयलर पोल्ट्री म्हटल्यानंतर कोंबड्यांचा धक्का लागणे, मजुरांचा धक्का लागणे, याच्यामुळे नाळे निघतच राहतात. मेंटेनन्स असतो त्याला, थोडाफार खराब होतच असतं. अशा वेळेस ते पूर्ण बाहेर काढलं जातं आणि आपण जो आणलेला भुस्सा असतो तो भुस्सा आपण टाकत राहतो त्याच्यामध्ये नवीन. फ्रेश भुसा तुम्ही रिप्लेस करता बघ. बरं, तुम्ही सीझन वाईज कशाप्रमाणे पक्ष्यांची काळजी घेता? सीझनवारी आता समजा सुरुवातीचा सीझन झाला आपण उन्हाळ्यामध्ये समजा आपल्या पत्र्यांचे शेड असतात सहसा
बॉयलर म्हटलं का सिमेंटचे पत्र्याचा कोणी सहसा वापर करत नाही. लोखंडी पत्रे, सिमेंटचे पत्रे आपल्याकडे दोन्ही पण आहे. आता एक सिमेंटचा पत्रा आहे, एक याचा लोखंडी पत्रा आहे. तर लोखंडी पत्र्यावर आपण उन्हाळा असला तर चारा टाकणे, नंतर पडद्यांची व्यवस्था अशी करणे जेणेकरून उन्हाळ्यामध्ये जास्त वर खाली करायचं काम नाही, मोकळं ठेवणं, मोकळे हवा देणे. हवा खेळते असं हवा खेळती पाहिजे, आजूबाजूला झाडं मग त्यासाठीच पहिल्याच्या सांगितलं हवा खेळती पाहिजे. आजूबाजूला झाडं असले म्हणजे हवा भरपूर प्रमाणात येते. गार हवा येते झाडं असल्यामुळे. झाडं असले का फॅन पण लावायचे मध्ये, उन्हाळ्यामध्ये फॅन पण आहे आपल्याकडं तुम्हाला कंपनीची. समजा तुमचा 150 फुटाचा फार्म आहे आत्ताचा, बरोबर, तर त्याच्यामध्ये तुम्हाला किती फॅन पाहिजे? कमीत कमी 4 तरी फॅन पाहिजे. एका 150 ते 50 फुटाला एक 40 फुटापर्यंत हवा देतो, 50 फुटापर्यंत पाहिजे. त्याच्याने रिझल्टमध्ये फरक पडतो का? हो, उन्हाळ्यामध्ये रिझल्टमध्ये फरक पडणार, कारण एसी टाईप वातावरण तयार होऊन जातो. कोंबड्यांना गरम होत नाही, कोंबड्यांचे मरतो होत नाही, त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये रिझल्ट लागतात त्याचे. सिमेंटच्या जर म्हटलं होतं तुम्ही का सिमेंटच्या पत्र्यांना आपण वरून कलर देतो उन्हाळ्यामध्ये त्याला कलर देणे, याला पाचट टाकणे किंवा चारा टाकणे, अशा पद्धतीने उन्हाळा काढायचा 4 महिने. 4 महिन्यानंतर पावसाळ्यामध्ये परत ते चारा वगैरे काढून पत्रे वगैरे स्वच्छ धुवून मग पावसाळ्याची मॅनेजमेंट करणे. पावसाळा झाला का हिवाळा, असे वेगवेगळ्या सीझननुसार त्याची मॅनेजमेंट होत असते. पावसाळ्यामध्ये तुम्ही पडद्यांची मॅनेजमेंट कशी ठेवता? पावसाळ्यामध्ये मॅनेजमेंट जसा पाऊस यायला लागला पण तो फॉर्ममध्येच असतो सहसा बॉयलर म्हटल्यानंतर. तर वेंची सिस्टीम जर केलेली असली त्याला तर ते अति उत्तम राहील, कारण पाऊस आला करा पडदेवर करायला जास्त पाऊस संपून जातो. मग त्याच्यामुळे काय होतं, काही पक्षी ओरले, काही पक्षी कोरडे, सर्व मध्ये शेडवरला अर्ध पोल्ड असं होऊन जातं. त्यावेळेस काय करायला पाहिजे, वेंची सिस्टीम असली का पटकन जातं माणूस, गिअरवर केले, चालले पडदेवर, वातावरण साफ झालं, परत पण ते खाली. त्याच्यामुळं वेळ खूप वाचतो आणि शेडचे पण निगा व्यवस्थित राखले जाते, कारण ओलं नाही होत, त्याच्यामुळे बाकीचे प्रॉब्लेम तयार होत नाही आजाराचे. सर तुम्ही 2-3 वेळेस बोलले आपल्या चालू याच्यामध्ये की विंचिंग सिस्टम, तर नेमकी विंचिंग सिस्टम म्हणजे नेमकी काय आहे? वेंचिंग सिस्टीम म्हणजे पडदे खाली वर करण्याचं मशीन असतं. आपण पडदे आता पहिल्या पद्धतीने कसे करायचे, मध्ये सेंटरला एक दोरी बांधायची, ती वर घ्यायची, वरून माणूस मध्ये राहील, पाऊस आला एक दोरी ओढायची. आता एका साईडला 15 दोऱ्या, एका साईडला 15 दोऱ्या, 30 दोऱ्या ओढायच्या. ती ओढताना ती दोरी तुटून जाते किंवा पडदा वर जात नाही, हात बोट लावून तो वर करायचा. नंतर 20, 25, 30 मिनटं या पडदे वर खाली करायला लागून जातात. वेंची सिस्टीम म्हणजे मशिनरी असतात, गिअर मशीन टाईप, आणि आपण लावलेले आत्ताच लावलेले सगळं पाईप वगैरे टाकून, पडदा चांगल्या क्वालिटीचा असल्यामुळे पाईप वगैरे टाकून वेंचिंग सिस्टीम आपण गेलो होतो की 2 मिनटामध्ये खाली वर पडदा, पाऊस आला वर, पाऊस गेला लगेच खाली. पावसाळ्याचं सांगितलं तुम्हाला. त्याच्यानंतर आता हिवाळ्यामध्ये सहसा पडदे वर खाली नाही केले, तसं मोठ्या प्रमाणामध्ये सर्दीचा प्रॉब्लेम जास्त होतो कोंबड्यांना. सर्दी झाली 35 दिवसानंतर जर सर्दी आली आणि त्यांचं वय 45 दिवस आहे, 50 दिवस आहे, तर तोपर्यंत ती कंट्रोलच होत नाही. तुम्ही किती मेडिसिन द्या नाही तर काही करा, मग ते अशा वेळेस पडदे असले वेंची सिस्टीम पटकन खालीवर, थंडी असली वर करायचे, गरम व्हायला लागलं खाली करायचे, असा प्रकारात असते. हिवाळ्यामध्ये सध्या साईज पण चांगले धरते कोंबड्या, त्याच्यामुळे पडद्यांवर जास्त लक्ष ठेवायचं, सर्दी चांगलं लक्ष ठेवायचं. तर मी बऱ्याचदा ऐकले का सर्दीमध्ये बरेच फार्मर निलगिरीचा काढा करून पाजतात, तर ते कशामुळे पाजतात आणि कधी पाजावा लागतो? हो, आता सर्दीचं वर डिपेंड असतो. 27-28ला काही म्हणजे सर्दीला पाजता पण? हो, सर्दीला पाजता, आणि आयुर्वेदिक असल्यामुळं त्यांना काही त्याच्यापासून साईड इफेक्ट होत नाही. आणि इथं आपल्या डोंगर याच्यामध्ये गावापासून लांब असल्यामुळे डोंगराच्या आसपासच फार्म आहे, निलगिरीचे झाडं भरपूर असतात. पाला आणायचा, मिक्सरमध्ये तळायचा आणि तो द्यायचा. आणि सुपरवायझर पण सांगतात काही प्रॉब्लेम नसतो, ते आयुर्वेदिक काढा टाईप असतात. ते आपण जसं घरामध्ये काढा घेतो सर्दी झाल्यानुसार तसं काढा द्यायचा त्यांना. तर ते निलगिरीच्या पाण्यामध्ये आपण हळद, लवंग, मिरी असे टाकून पण उकळून त्याचा एक मस्त काढा तयार करून देतो ते त्यांना. 28 दिवसाला पाजा, नाही तर मग 35 दिवसाला सर्दी जरी झाली किंवा बी ऑल सीझन चालतात तेव्हा तुम्हाला सर्दी झाली, हा उपाय चांगला आहे. आलं लसूण पेस्ट करायची, त्याच्यामध्ये निलगिरीचा काढा, हळद, जिरं, आपलं जिरं नाही आणतात, लवंग, मिरी असं टाकायचं आणि उकळायचा तो 2-4 तास पाण्यामध्ये चांगला. आणि तो काढा आपल्याला जसं आपल्या घरातले लोक, घरातले व्यक्ती आपल्याला सर्दी झाल्यानंतर काढा देतात, तसा काढा असतो तो पक्ष्यांना द्यायचा. तो आयुर्वेदिक असल्यामुळे ते साईड इफेक्ट काही होत नाही आणि रिझल्ट पण छान असतं. सेंट असतो निलगिरी पाण्यामुळे, त्याच्यामुळे पाणी पण चांगले पितात पक्षी. बरं सर, कोंबड्यांना कोणकोणते आजार होऊ शकतात? कोंबड्यांना लहानपणापासून तर भरपूर प्रमाणात आजार आहे. बॉयलर म्हटल्यानंतर आजारातच माहेर घेणं. सहसा पण जर निगा ठेवली आपण तर आजार कमी होता. आजारामध्ये भरपूर प्रमाणात सर्दी झाला, ॲसायटिस झाला, अटॅकचे भरपूर केसेस असतात. त्याच्यानंतर कोंबड्या जास्त खाल्लं तरी मारतात, कमी खाल्लं तरी मारतात, भरपूर प्रकार असतात त्याच्यामध्ये.
आजार म्हटल्यानंतर त्यांना सीझनवारी आजारदारी बदलून जातात. या सीझनला काय तर पुढच्या सीझनला, या बॅचला काय होतं तर पुढच्या बॅचला तो आजार नाही, दुसरा आजार येतो नवीन. औषधं भरपूर प्रमाणात असतात, त्याच्यावर कंट्रोलिंग होऊन जातं. डॉक्टर विजिटला येईल राहतो, त्याच्यामुळे तो डॉक्टर बरोबर सांगतो का हा आजार आहे, तो आजार आहे, कोंबड्या फाडल्या जातात. फाडून त्याचे माहिती देत बरोबर डॉक्टर सांगत असतं आपल्याला का तुमच्या कोंबडीला हा आजार झालेला आहे. म्हणजे तुमचं म्हणणं पोल्ट्रीचा जो डॉक्टर राहतो कंपनीचा तुमचा, तो दररोज येतो, दररोज व्हिजिट देतो? हो दररोज देतो. ते कंपनीतर्फेच येतो, तुम्ही का तुम्हाला स्वतःला त्याला बोलवा लागतं? नाही, आपण कंपनीला ॲग्रीमेंट केलं का तर कंपनीच्या नियमानुसार तो पर डे इथे येणार. पर डे आल्यानंतर तो कोंबड्यांचे हिशोब तिथे लिहिणार. लिहिल्यानंतर किती मर झाली, आज का झाली, आज काय काम करायचं आहे, फीड किती टाकायचं, भांडे धुतले का नाही, हे सर्व तो चेक करणार. म्हणजे एक मॅनेजर टाईप. हा मॅनेजर टाईप, म्हणजे तो त्याला नॉलेज पण असतं तेवढं. तो बरोबर सांगतो की कोंबडी तुम्ही पडदे खाली केले नव्हते, वर केले नव्हते, याला हा आजार झाला, तुम्ही अमुक औषध द्या, तमुक औषध द्या, जसा आजार असला तसा औषध उपचार तो सांगत असतो आपल्याला. आजार येतात तुम्ही असे म्हणता, तर त्या आजारमुळे काही पक्षी मरू पण शकता बा? मरता आजाराने भरपूर पक्षी मरतात. बरं, मग तुम्ही ते मेलेल्या पक्ष्यांचे कशा प्रकारे मॅनेजमेंट करता? मेलेल्या पक्ष्यांचे इथं आपलं खड्डा असतं, खड्डं करावं लागतं इथं 2x3 3x5 जसं अवेलेबल असलं तसं. शेडपासून थोडासा दूर अंतरावर, जेणेकरून कुत्र्यांचा हौजस होणार नाही. आपण बाहेर फेकलं तर इतरांना त्रास पण होतो, त्याच्यामुळे आपण त्या खड्ड्यामध्ये जाऊन टाकतं. वरून पॅकिंग असतं ती, त्याला दरवाजे वगैरे गेलेला असतो, तर त्याच्यामध्ये टाकलं जातं, म्हणजे जेणेकरून पक्ष्यांचा हा कुत्र्याच्या मांजराच्या हातात येणार नाही, इतरांना त्रास होणार नाही. प्रत्येक आपल्या दर 2 वर्षाला आपण ते रिन्युअल टाईप करत असतो, म्हणजे साफसफाई करून किंवा भरलं तर ते बुजून टाकायचं किंवा चांगलं एक मोठ्या प्रमाणात करायचं ते खड्डं, म्हणजे जेणेकरून 2-4 वर्ष पुरतं ते. वरून झाकून द्यायचं म्हणजे वास वगैरे येत नाही. तुमच्या कंपनीच्या हिशोबानुसार लिफ्टिंग पिरियड हा किती दिवसानंतर असतो? कंपनीच्या नियमानुसार तर वयावर आणि ते खाणाऱ्यावर जास्त डिपेंड असतात. जशी बुकिंग असते, समजा 2 किलोची बुकिंग असली तर कंपनी आपल्याला सांगून देते का तुमची बुकिंग आहे. किंवा काही कंपन्यांचे 2 किलोची असते, 2.5 किलोची असते, 3 किलोच्या होतात कोंबड्या. जसं ग्राहकांची मागणी असते त्या पद्धतीने त्या तयार केलेल्या असतात. तुम्ही लिफ्टिंगचे मॅनेजमेंट कशा प्रकारे करता? लिफ्टिंगची मॅनेजमेंट करायची म्हटल्यानंतर कसे असते, आपल्याला कंपनी आधी फोन करणार. समजा आपल्याला 45 दिवस झालेले, कारण डॉक्टर दररोज व्हिजिटले, त्याच्यामुळे त्यांच्याजवळ ऑन रेकॉर्ड असतं का आज हा तुमच्या पक्ष्यांचा किंवा तुमच्या फार्ममध्ये पक्षी टाकून इतके दिवस झालेले, आज 45 दिवस झालेले. तर मग आज जर बुकिंग पडली तर तो बुकिंगचा फोन येतो का तुमच्या फार्मला बुकिंग पडलेली, तर तुम्ही तुमच्याकडून जाता. समजा आपल्याजवळ इथं वेस्टर्न माल तयार होतो, मग ते सांगतं आपल्याला तुमच्याकडे 10 टनाची बुकिंग झालेली, तर मग संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पक्षी गाड्या वगैरे तुमच्या फार्मवर येऊन लागते असं सांगतात. त्या हिशोबाने आपण बघायचं, आपल्याला मजूर लागतं, त्याला 8 मजूर लागतात. मग आपण गावातून किंवा आपल्या जवळपासून मजूर आणायचे ते कंपनीसाठी माल भरण्यासाठी. मजुरी वगैरे देऊन देतात ते गाडीवाले, त्या प्रमाणात बोलवायचं आणि ती गाडी भरून देतात जशी बुकिंग असली ते. बरं सर, आता तुम्ही म्हणता पक्षी गेले, म्हणजे आता आपल्या शेडची पूर्ण बॅच गेली, तर पक्षी गेल्यानंतर तुम्ही कशाप्रमाणे शेडची साफसफाई करतात? पूर्ण साफसफाई करतो आपण शेडची. पूर्ण नळ्या दोऱ्यांपासून पत्र्यांपासून तर खाली खत काढल्यानंतर पूर्ण साफ करणे, धुवून साफ झाल्यानंतर चुना बिना टाकून पूर्ण स्वच्छ करणे. 2-3 वेळेस पिस्टननी पण साफ होतं आहे. त्याच्यानंतर आपण तिकडे निरमा वगैरे टाकतो, फॉर्मिलिंग वगैरे टाकतो, स्प्रे वगैरे मारतो, नळ्या साफ केल्या जातात, मध्ये STO2 टाकून नळ्या साफ होतात पूर्ण. त्याच्यानंतर खाली पूर्ण निरमाने साफ केलेलं असतं, पूर्ण स्वच्छता राहते पूर्ण टोटल. आणि बर्निंग म्हणजे काय, हे पण बऱ्याचदा ऐकण्यात आलेलं आहे. नेमकी बर्निंग म्हणजे काय सांगशाल तुम्ही? बर्निंग म्हणजे असं असतं, कोंबड्या गेल्यानंतर जे बॅक्टेरिया राहतात खाली किंवा रोगराई राहतात थोडक्यात, तर ते म्हणतात का तुम्ही धुतल्यानंतर त्यांनी साफ केलेलं एवढं मरत नाही किंवा किटाणू राहतात. मग कंपनीचे माणसं येतात किंवा कंपनीकडूनच ते नियोजन असतं तर तुम्ही बर्निंग करा म्हणजे एक मशीन असतं, गॅस लावायचा त्याला आणि आपली शेगडी टाईप ते जाळत असतं असं पुढे. कंपनीचा माणूस असतो, आपण स्वतः असतो. पूर्ण शेड एक खाली स्ट्रक्चर एक पूर्ण जाळलं जातं, म्हणजे किटाणू काढल्यानंतर पूर्ण नायनाट होऊन जातो. जे रोगराई मागच्या बॅचची जी असली थोडीफार असेल त्याचा पूर्ण नायनाट करून केलेलं जातं ते बर्निंग. आणि पक्षी यायच्या अगोदर तुम्ही काय करता? पक्षी यायच्या अगोदर आपण शेड वगैरे साफसफाई झाली तर सिलिंग असते. सिलिंग म्हणजे वर पत्राच्या खाली कागद लावलेला असतो, आपण लावलेलं आहे बघा तशा पद्धतीने कागद लावलेला असतो, त्याला सिलिंग म्हणतात. आतून बाहेरून पडदे लावणे. शेडचं जी भिंत असते त्याला आपण वेंचिंग सिस्टीम जी लावलेली त्याला त्या बाजूनी वेंचिंग, या बाजूनी साधा पडदा, पत्राच्या खालून साधा पडदा. म्हणजे आता जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं, हे पडदे सरांनी कशा प्रकारे लावले आहे,
तर म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे का जसं बाहेरचं शेडचा जो स्ट्रक्चर आहे तसंच पडद्यांचं शेडचं स्ट्रक्चर मधून बनवायचं? हो मधून बनवायचं, पूर्ण चौकोनीने पूर्ण प्लॅस्टिकने पॅक केलेलं असतं ते, जेणेकरून गरमही तयार व्हायला पाहिजे शेडमध्ये सुरुवातीचे 8-10 दिवस, कोंबड्यांना हीट मिळायला पाहिजे लहानपणी उबदार. बरं सर, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तुम्हाला एका बॅचमधून किती उत्पन्न मिळतं? उत्पन्न काम करण्यावर डिपेंड असतं ते, आणि काम केल्यावरच हे सर्व जे सांगितली माहिती हे सर्व काम करण्यावर डिपेंड. तर सर, कंपनी फार्मरला कशा प्रकारे पेमेंट देते? पेमेंट कसं असतं, आपलं काम करण्यावर पेमेंट डिपेंड असतं. आणि दुसरी गोष्ट, कंपनीच्या नियमानुसार साधारणतः 1 किलोला 6 रुपये, काही कंपनीचं 5 रुपये 65 पैसे 1 किलो मांसास निर्मितीसाठी मिळालेले असतं. म्हणजे साधारणतः आपली कोंबडी जर 2 किलोची झाली आणि कोंबड्या इथून कंपनी घेऊन गेली, साधारणतः 6 रुपयाने जर म्हटले पक्षी 1 किलोला, तर 2 किलोचे झाले 12 रुपये, म्हणजे एका पक्षाला 12 रुपये मिळतात आपल्याला. तीच कोंबडी जर 3 किलोची बनवली आपण इथं समजा 45 ते 50 दिवसामध्ये, जर 3 किलोला जर लिफ्टिंग झाली तर मग आपलं पेमेंट 6 रुपये किलोप्रमाणे एका पक्षाला झालं 18 रुपये. साधारणतः 18 रुपयापासून तर 25 रुपयापर्यंत पेमेंट मिळायला लागलेले आहे आता. पहिल्यांदा 10 ते 15 रुपयापर्यंत मिळायचे, तेवढे पण मिळत नव्हते, कमीच मिळायचे, 5 ते 10 रुपयापर्यंतच मिळायचे. सर, मग आता असं काय झालं की जेणेकरून पेमेंटमध्ये इतका वाढ आला? आता कॉम्पिटिशन खूप वाढली आणि सर्व मटेरियल चांगल्या क्वालिटीचं यायला लागले. आता पहिल्यांदा पण यायचं, पण त्याचं एवढं नियंत्रण आणि नियोजन नव्हतं. आता नियोजन पण चांगलं आहे, नियंत्रण पण चांगलं आहे, त्याच्यामुळं चोरायला बड्या होते नाही. फार्मर चोरायला बड्या करतो असं बऱ्याच वेळ दिसलेलं आहे, तर त्याच्यामुळे रिझल्ट परिणाम होतो. आणि पेमेंट यायला तर 6 रुपयांनी जर म्हटलं तर आपल्या जो साधारणतः इथे 6,300 कोंबड्या आलेले आहेत. 6,300 कोंबड्या मागच्या वेळेस पण आले होते, ह्यावेळेस पण आले होते. आता मागच्या वेळेस ॲव्हरेज वेट मिळालं 3750 ॲव्हरेज वेट आहे. एक कोंबडी 3 किलो 750 ग्रॅम मिळाली. आज 23 का 24 रुपये साधारणतः पर पेंट मिळाला. आणि 6,300 रुपयांमध्ये 6,300 कोंबड्यांमध्ये साधारणतः लिफ्टिंग 6,000च्या आसपास झालेली होती काहीतरी. 6,000 कोंबड्या गेले त्या कंपनीनं, आणि मला 1,32,000च्या आसपास रक्कम मिळालेली होती एका बॅचला. तर सर, तुमची आजपर्यंतची एवढ्यात चांगली बॅच कोणती आणि खराब बॅच कोणती? माझी मागचीच बॅच चांगली होते. साधारणतः पर पेंट मला 23 ते 24 रुपयापर्यंत पक्षी मिळाला आहे. आणि खराब बॅच म्हटली तर साधारणतः 10 वर्षापूर्वी 2 का 3 बॅचला मला 0 पेमेंट येणार आहे. म्हणजे काहीच पेमेंट मिळालं नाही, उलट काही पेमेंट तर मला खिशातून भरावं. म्हणजे पेनल्टी भरावं लागली? हो, पेनल्टी नियमाच्या विरुद्ध झालं होतं. पण मग असं पेनल्टी का भरावं लागली तुम्हाला? मार जास्त, खाद्य जास्त खाल्लं, वजन कमी आलं, लिफ्टिंग उशिरा, बरेच कारण असतात त्याला. नुसतं फार्मरचा दोष नसतो, तो कंपनीचा पण दोष असतो. सर्व फार्मरने केले व कंपनीचा वेळेवर उचलल्या नाही माल, तरी पण नुकसान होऊ शकतं. बरं सर, तुम्ही बॅच लावण्यासाठी कशी मॅनेजमेंट करतात? बॅच लावण्यासाठी काही मॅनेजमेंट करायला लागत नाही. काम करत राहा, सुरुवातीच्या दिवसापासून शेवटपर्यंत व्यवस्थित काम करा, बॅच व्यवस्थित लागते. तर बॅच लावण्यासाठी विशेष काही हे नसतं, फक्त सुरुवातीपासून चांगले काम करा, शेवटच्या दिवसापर्यंत बॅच व्यवस्थित लागते. त्यांनी काम सांगितलेलं असतं तेवढे काम करत राहायचे. फक्त डॉक्टरने आले हे काम व्हायला पाहिजे आज, तेवढं काम करा, तुमची बॅच 100%. कंपनीच्या हिशोबानुसार जर चांगलं तर 100% बॅच लागते. हो लागतेच. तर तुमची म्हणत होते की आतापर्यंत तुमच्या कमीत कमी 95 ते 100 बॅचेस झाल्या, तर त्यामधून तुमच्या बॅचेस किती लागल्या आजपर्यंत? 15 वर्षामध्ये तर जेमतेमच लागलेलं आहे. आता 1-2 वर्षापासून चांगल्या कंपनीच्या सुविधा चांगल्या निघाल्या, पक्षी चांगले ग्रेडचे तयार व्हायला लागले. पहिले एवढे खास कंपनीचे पक्षीच नव्हते अवेलेबल, म्हणजे त्यांच्याजवळ ब्रीड एवढं खास नव्हतं, त्याच्यामुळे ते चाललंय पण आता सुधारित प्रकार यायला लागल्यामुळं थोडंसं रिझल्ट पण भेटायला लागले, फार्मरांना पैसे मिळायला पण लागले. लेबरची गरज केव्हा पडते किंवा असती का? लेबरची गरज असते, लेबरशिवाय तर फार्म होऊ शकत नाही. पण साधारणतः स्वतःचाच फार्म असल्यामुळे मी साधारणतः माझ्या फार्मवर मी स्वतःच काम करतो. आणि पक्षी गेल्यानंतर किंवा यायच्या अगोदर आपण लेबर लावू शकतो साफसफाई करण्यासाठी, आणि बहुतेक कामाला लागतं. नंतर एकदा पक्षी पडल्यानंतर लेबरची गरज शक्यतो पडत नाही जास्त, कारण जर स्वतः करायचं असलं तर, नाही तर मग कंटिन्यू लेबर लागतो. जर स्वतः करायचं असलं मग साधारणतः लेबरचा खर्च भरपूर वाचतो. स्वतः गेले तर परिणाम आणि रिझल्टवर पण परिणाम होत असतो. बरं, किती कॅपॅसिटीला तरी कमीत कमी लेबर पाहिजे? 5,000च्या पुढे कॅपॅसिटी जर असली तर एक लेबर नेमून जाते. 5,000 म्हणजे 5,000च्या पुढे पोल्ट्री असलं तर जो फार्मर आहे तो स्वतः आणि व लेबर, म्हणजे फक्त लेबरच्या वर्षावर पोल्ट्री होऊ शकत नाही बाबा? नाही सर, होतो पण तो तसाच होतो, एवढं काही खास त्याचे रिझल्ट वगैरे येत नाही. बरं सर, तुम्ही शेड कधी रेंटवर दिले किंवा घेतला आहे का? रेंटवर दिलेलं नाही, पण घेतलेलं आहे. कधी घेतलंय? तर बराच कालावधी झाला. कोणत्या कारणामुळे घेतलं होतं? पण इथे माझा एकच फार्म होता सुरुवातीला, आणि एक फार्मचं काम करून
माझ्याजवळ टाईम उरायचा, तर मग मी इकडं तिकडं टाईमपास करण्यापेक्षा शेड रेंटने घेऊन त्याच्यामध्ये ॲग्रीमेंट केले जाईल. तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही म्हणता का माझ्याकडे टाईम उरायचा, मग तेव्हा तुम्ही दुसरा फार्म का नाही बांधला? दुसरा मग तेव्हा तेवढे पैसे मिळत नव्हते त्या कालखंडामध्ये एवढे. समजा 15 ते 20 वर्ष झाले, पहिले 10-1 वर्षाचा कालखंड सांगतो ते जेमतेव्हाच पैसे मिळायचे, एवढे पैसे मिळत नव्हते. सरकार पण भरपूर योजना द्यायच्या त्यावेळेस, पण तरी पण त्याचा यूज प्रॉपर फार्मरांपर्यंत पोचतच नव्हतं. सबसिडी वगैरे किंवा फॉर्म बांधणे किंवा आता कंपन्या वगैरे सुद्धा करते नाही, फॉर्म बांधायचं आहे बँका आणि आम्हाला लोन द्या, अजिबात नाही. कारण ते पहिल्यांदा लई लूटमार झाली आणि त्याच्यामुळे ते सहसा पोल्ट्री फार्मला खर्चच देत नाही. बरं सर, समजा एखाद्याला रेंटला शेड घ्यायचा असेल तर मग ते कशाप्रमाणे घ्यायचं? त्याच्या कॅपॅसिटीवर आहे. आता रेंटने घ्यायचं म्हटलं तू 5,000चा रेंटवर घेतोय, 10,000चा रेंटवर घेतोय, तुझ्यापासून ते अंतर किती लांब आहे, किती जवळ आहे तो फार्म, तू किती किलोमीटरवर राहतो, तुला जायला यायला कसं आहे, तुला मधून हँडल करायला तिथपर्यंत शक्य आहे का, तो तुझ्या रेंट जवळ आहे एकदम, पायी पण जाऊ शकतो किंवा गाडीवर तुला 2, 5, 10, 5-25 किलोमीटर जायचं आहे, त्या पद्धतीने त्याच्या हिशोबाने घ्यायचं ते. नेमकी बॅच वाईज घ्यायला परवडतं की महिन्या वाईज घ्यायला परवडतं रेंटवर? आता तर डायरेक्ट वर्षाने घ्यायला परवडतं, कारण आता बॅचेस व्यवस्थित देत आहे कंपन्या. कारण आता एका वर्षाला 4 किंवा 5 बॅचेस बसतात. जे 1 वर्ष सरासरी तुमच्या म्हणण्याप्रमाणे 4 किंवा 5 बसतात लागल्या म्हणजे 6 बॅचेसच्या पुढे बसत नाही का? नाही, कारण त्याला कालखंड खूप जातो. 45 ते 50 दिवस पण होऊन जातात, त्यावेळी भाव नसतो कोंबड्यांना, तर मग 50 दिवस होऊन जातात, 55 दिवस लिफ्टिंग लावून जातात. त्याच्यानंतर काम करण्यासाठी 10-15 दिवस लावून जातात. एक बॅच जायला 2-2.5 महिन्याचा आरामशीर लावून जातो सर्व. तर आम्हाला हे सांगा, पूर्ण बॅचमध्ये सर्वात जास्त महत्त्वाचा टाईम कोणता असतो? सर्वात जास्त महत्त्वाचा ब्रोडिंग का आणि शेवटी सगळं टाईम पहिल्या दिवसापासून महत्त्वाचं असतं. शेवटच्या टाक्यापर्यंत लॅक्सिनला जायला सर्व दिवस महत्त्वाचेच असतं. असं काही नाही, सुरुवातीला 8 दिवस काम करा, नंतर 8 दिवस जाईल झोपा करा आणि नंतर परत शेवटी 8 दिवस काम करा, तसं काही नाही. पहिल्या दिवसापासून तर शेवटपर्यंत काम करा, व्यवस्थित नाही. तर सर, तुमचं पुढचं काय टार्गेट आहे का या बिझनेसमध्ये? काय टार्गेट नाही. आता मुलगा आहे, त्याला मी इंजिनिअरिंग सोडून हे करायचे बॉयलर, बघू आता काय होतं काय नाही पुढं. या बिझनेसमधले निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह पॉईंट्स आमच्या प्रेक्षकांना सांगा. निगेटिव्ह तर आहे करण्यावर डिपेंड आहे. पॉझिटिव्ह असं आहे त्याच्यातून भरपूर प्रमाणात पैसा उपलब्ध होऊ शकतो. नोकरी करण्यापेक्षा तर त्याची पण सांगितलं नंतर करा, पुढचं केंद्र असेल पण इंटरेस्ट असलं तर करा. तुम्ही बोलले निगेटिव्ह पॉईंट्स नाही, पण प्रत्येक गोष्टीला निगेटिव्ह पॉईंट्स पण राहतात, पॉझिटिव्ह पॉईंट्स पण राहतात. काही नाही, धंद्याच्या गोडीवर, तिच्या गोडी कशामध्ये त्याच्यावर डिपेंड. निगेटिव्ह पॉझिटिव्ह तुम्हाला जर त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, त्याचं किती निगेटिव्ह दुसऱ्यांना वाचलं मी, तुम्हाला त्याचं पॉझिटिव्ह वाटलं तुम्ही पॉझिटिव्ह घेऊन पुढे चाला. सर, मग समजा एखाद्या व्यक्तीला पोल्ट्री फार्मिंग करायची आहे तर तुम्ही त्याला कसा सल्ला देशाल? इथे नोकरी करून पोल्ट्री करायला सल्ला दे. शेती असेल किंवा चांगला जॉब असला 20-30-50 हजारांचा पर मंथ, तरी पण मी सजेशन देईन का बॉयलर पोल्ट्री फार्मिंग केलं पाहिजे. बॉयलरच का, पण बाकीचे प्रकारचे पण पोल्ट्री आहेत ते का बरं? त्याला इन्व्हेस्टमेंट खूप आहे आणि महाराष्ट्रीयन म्हटल्यानंतर एवढी पोत लगेच लागू शकत नाही. 2-5 वर्ष बॉयलर केलं का त्याला पुढची याची आयडिया ऑटोमॅटिकली पुढच्या क्षेत्रात ऑटोमॅटिक जात राहील. आणि त्याला कमी पैशामध्ये जर आपल्याला निर्मिती करायची ठरली तर याला आता बॉयलर कमी म्हणतात. मी कंपनीला आपल्या इथल्या फॉर्मला 15 ते 20 लाख रुपये दर 1.5 महिन्याला आमच्यावर संपचं पीक आहे. या कोणतीही कंपनी जर ॲग्रीमेंट केलं आमचं जर 6,000 ते 6,500 पैसे जर पडले तर साधारणतः 1.5 महिन्यामध्ये कंपनीचे कमीत कमी 15 लाखच्या आसपास इन्व्हेस्टमेंट इथं होते. आणि आपण जर स्वतः केलं एवढे 15 लाख रुपये आपण स्वतः टाकले, त्याच्यानंतर विकायचे होते, रेट डाऊन असला सर आपलं पूर्ण वाट लावून देतो. त्याच्याकरता ही प्रायव्हेट फार्मिंग सहसा डोक्यात घेऊन येतात. सुरुवातीला करताना आपल्या 2 पैसे सांभाळून स्वतः बॉयलर फार्मिंग असताना कॉन्ट्रॅक्ट बेसवर असताना त्याच्यावर कंपनीला रिस्क असते, कंपनी सर्व व्यवस्थित मॅनेजमेंट करते आणि आपल्याला थोडं पैसे कमी मिळतं. माझं तरी महत्त्वाचं बघा आहे. बरं सर, तुम्ही म्हणता म्हणजे तुम्ही आता पोल्ट्री फार्मिंग करत आहात, तर तुम्ही पोल्ट्री फार्मिंग सोडून दुसरं काय करता का वगैरे, म्हणजे तुमची शेती वगैरे आहे का किंवा दुसरा काही बिझनेस आहे ते? नाही काय मागे शेती वगैरे आहे, पण ती त्याच्यामधून पाणी पाऊस कमी असल्यामुळे त्याच्यातून एवढं पाणी येत नाही. आणि बॉयलर फार्मिंगला आणि तो एवढं पाणी आहे त्याच्यावर, म्हणजे तुम्ही पूर्ण वेळ पोल्ट्री फार्मिंगच करता मग. तर तुम्हाला काय वाटतं या बिझनेसबद्दल, की चांगला आहे का, तुम्ही खुश आहेत का? मी तर स्वतः वैयक्तिक आयुष्यात खुश आहे. एक काही शंका स्वतः मालक असल्यामुळं काही टेन्शन घेत नाही. काम करायला स्वतः
आणि पैसे कमवायला स्वतः खर्च करायला स्वतः. तर सर शेवटचा प्रश्न असा, तुम्ही आमच्यासारख्या तरुण पिढीला काय सल्ला देशाल की पोल्ट्री फार्मिंग केली पाहिजे की नाही? नावाचे पोल्ट्री फार्मिंग केली पाहिजे, कारण नोकऱ्यांची कंडिशन अशी पाहिजे का 20-25-30,000 पगार आहे एका महिन्याला, आणि एका महिन्याला नाशिक पुण्या त्या ठिकाणी नोकरी लागली असं की नाही, त्याचं 25-30,000 साय खाणार आणि काय राहणार. देशात पोल्ट्री फार्मिंग केली इतर इंटरेस्ट असला तर करा, हुशार असलं तर शिक्षण करा, आणि खेळण्यामध्ये इंटरेस्ट असला, फॉर्मलॅनमध्ये इंटरेस्ट असला अवश्य बॉईलर फार्मिंग करा आणि चांगले पैसे घेऊन भविष्य उज्ज्वल तिथे. चालेल सर, धन्यवाद. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून मी टाकलेले सर्व व्हिडिओ हे तुमच्यापाशी पोहोचतील. धन्यवाद.